अचानकच जेव्हा भक्षक बनतात तेव्हा समाजानं न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न निर्माण होतोय. पुण्यातून अशीच एक धक्कादायक आणि खाकी वर्दीला काळीमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एका निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तानं म्हणजेच माजी एसीपीनं आपल्या सुनेचा छळ केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय. धक्कादायक बाब म्हणजे या निवृत्त अधिकाऱ्यानं सुनेकडे थेटपणे शारीरिक सुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप सुनेनं फिर्यादीत केलाय. मी एसीपी होतो, पुरावे कसे नष्ट करायचे हे मला चांगलंच माहितीये, अशी धमकी देत सुनेचा छळ करण्यात आलाय. पाहूया ते पुण्यातील हादरवणारं प्रकरण नेमकं काय आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न चोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पुणे शहरातून एक अतिशय संतापजनक घटना पुढे आलेली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा पाठ शिकवणाऱ्या एका निवृत्त उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यावरच सुनेचा मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश रामचंद्र घाडगे यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील 7 जणांवर कोंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. खरं तर हे संपूर्ण प्रकरण जर पाहिलं तर ही पीडित 30 वर्षीय विवाहितेनं ही जी पीडित 30 वर्षीय विवाहित आहे, तिचे वडील मंत्रालयात मधील सामान्य प्रशासन विभागातून उपसचिव पदावरून निवृत्त झालेले आहेत. नोव्हेंबर 2021 मध्ये एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठ्या थाटामाटामध्ये जो आहे तो साखरपुडा पार पडलेला होता. एप्रिल 2022 मध्ये सासवड येथे मोठ्या थाटामाटामध्ये विवाह सोहळा सुद्धा संपन्न झालेला होता, पार पडलेला होता. मुलीच्या वडिलांनी लग्नात लाखोंचा खर्च केला, सोन्या चांदीचे दागिने दिले, पण सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या मुलीच्या नशिबी मात्र छळ चाललेला आहे. लग्नानंतर सासूने सर्व दागिने स्वतःकडे काढून घेतले. इतकंच नाही तर पती घराबाहेर जाताना आपल्या पत्नीला घरात कोंडून ठेवत होता, असा गंभीर आरोप सुद्धा या पत्नीने केलाय, म्हणजेच या एसीपीच्या सुनेने केलेला आहे. तिला नोकरी करण्यासही, ह्या सुनेला जी आहे नोकरी करण्यासही बंदी घालण्यात आलेली होती. तिची सोशल मीडियाची जी अकाउंट्स आहेत ती सुद्धा बळजबरीनं बंद करायला लावलेली होती, बंद करण्यास सांगितलेली होती. माहेरचे लोक घरी आले की त्यांचाही अपमान केला जायचा, अशी सुद्धा तक्रार या फिर्यादीनं केलेली आहे. या सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे हा जो निवृत्त एसीपी आहे सुरेश घाडगे यांनी थेटपणे मी एसीपी होतो, पुरावे कसे नष्ट करायचे हे मला चांगलंच माहिती, अशी धमकी देऊन सुनेवरती त्यानं दडपण निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला होता. विरोध केल्यास कोयत्यानं कापून टाकण्याची धमकी सुद्धा या निवृत्त एसीपीनं थेटपणे सुनेला दिलेली होती. आणि सर्वात संतापजनक बाब म्हणजे या सासऱ्यानं थेटपणे सुनेकडे शारीरिक सुखाची मागणी केलेली होती. अखेर या नरक यातनांना कंटाळून विवाहितेनं थेटपणे कोंढवा पोलीस ठाण्यात या संपूर्ण जणांच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी निवृत्त एसीपी सुरेश घाडगे, पती विक्रांत घाडगे, सासू सुनंदा घाडगे, ननंद स्नेहल सर्जेराव, त्याचबरोबर प्रवीण सर्जेराव, वैशाली राऊत आणि विक्रम राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय. पोलीस अधिकारी म्हणून निवृत्त झालेल्या व्यक्तीनं कायद्याचं भय बाळगण्याऐवजी आपल्या सुनेचा अशा पद्धतीने छळ केला. त्याचबरोबर आपल्या सुनेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. आपल्या पदाचा माज दाखवत सुनेला धमकावण्यात आलं, तिचा छळ करण्यात आला आणि अतिशयपणे तिला निंदनीय पद्धतीनं वारंवार छळण्यात आलं. पुरावे कसे नष्ट करायचे हे मला चांगलंच ठाऊक आहे, हा अहंकार एका खाकी वर्दीच्याच प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. कारण जर पाहिलं तर एक निवृत्त एसीपी एवढ्या मोठ्या पदावरती असणाऱ्या एका अधिकाऱ्यानं अशा पद्धतीने आपल्या सुनेला छळावं, यामुळे कुठेतरी आता पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याचं चित्र सध्या पुणे शहरात पाहायला मिळतंय. कोंढवा पोलिसांनी गुन्हा तर दाखल केलाय, पण आता एका माजी उच्चपदस्थ अधिकाऱ्याविरोधात पुणे पोलीस निपक्षपातीपणे चौकशी करणार का, आणि त्याचबरोबर ही पीडित विवाहिता जी आहे तिला न्याय मिळवून देणार का, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. या संपूर्ण तपासामधून आता कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.